गप सिरपच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषधं झाली आणि 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलच्या केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतोय। FDA त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही। ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करते। याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत। काल सुद्धा याच्याबद्दलची VC केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय। राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं FDAने दिलेल्या आहेत, आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत, DMERने दिलेल्या आहेत। त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतील। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगरपालिका आज सुद्धा आरक्षण नगरपालिकांची आणि नगर परिषदांची होत आहेत। त्यामुळे साहजिकच सर्वच पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करणं साहजिक आहे। उद्या होणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाच्या संघटना आपल्या आपल्या पद्धतीने तयारी करणार आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणार। राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, लोक मदत करायला तयार आहेत, पण अशी कोल्हापूरच्या बाबतीत येत आहेत की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायला लोक येत आहेत, पण त्यांना तिथपर्यंत दिलं जात नाही किंवा माहिती त्यांना दिली जात नाही। पेंडुरकर म्हणून एक दाम्पत्य आहे, त्यांच्या बाबतीत 10 लाख रुपये त्यांनी इथं अनुभव आला चांगला आला नाही म्हणून त्यांनी PMPRला त्यांना ते पैसे त्यांनी ट्रान्सफर केले। म्हणजे जे 10 लाख रुपये मराठवाड्यासाठी देणार होते ते अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयांना बोलेन, पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काही परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली आहे सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे। काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते, रिटायर शिक्षक होते, 21,000 रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात दिले। आता हे आपण CM केअरला म्हणजे CM फंडात जमा केले पाहिजेत। त्यासाठी अशा पद्धतीची जर काही निष्काळजीपणा होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करू। 3 पेशंट अशी अवस्था छत्रपती प्रमिलाजय रुग्णालयातल्या अपघात विभागाची झाली। आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की CPR ज्या वेळेला सुरू झाला आणि आताची एकूण कोल्हापूरची पॉप्युलेशन बघितल्यानंतर जोपर्यंत शेंडा पार्कातलं जे काही हॉस्पिटल आहे ते अद्यावत हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो। एका बाजूला शेंडा पार्कातलं हॉस्पिटल, दुसऱ्या बाजूला आता हे जे काय आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं सेवा रुग्णालयामध्ये करून आणखीन 150 कॉट्स वाढवायचं बघतोय। या सगळ्या सुविधा सुरू होईपर्यंत थोडीशी लोकांची नागरिकांची थोडीशी अडचण होते याची आम्हालाही कल्पना आहे, कारण सातत्यानं अपघात विभागात आपण जातोय आणि तिथून पेशंट आपण ज्या पद्धतीने ॲडमिट व्हायला पाहिजे त्याला उशीर होतोय, त्यामुळे साहजिकच लोकांनाही त्याचा त्रास होतोय। परवा दिवशी मी स्वतःसुद्धा डीन आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं। माझ्या मतदारसंघातलाच एक पेशंट होता की ज्याला खूप उशीर झाला, या उशीर होण्यानं सुद्धा त्याच्यावरती उपचार व्हायला जर उशीर झाला तर साहजिकच त्या सगळ्या एकूण आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय असं सामान्य माणसांमध्ये त्या सगळ्या प्रश्न तयार होतात। याच्याबद्दल एका बाजूला शेंडा पार्कातलं जे आपलं 1350 हॉस्पिटल जे 1300 बेडचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न चाललेलेच आहेत। सेवा रुग्णालयातही काम सुरू होते आणि CPRमध्ये प्राधान्यक्रमानं विशेषतः पेशंटला इमर्जन्सी असेल त्याला तरी मस्ट बी ज्या सेवा द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना आपण डीनना आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणेला दिल्या आहेत। दोन विषय वेगवेगळे आहेत। महापुरातली जी काही परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांना ज्या पद्धतीचे निर्णय घेऊन आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करणं अपेक्षित आहे ते निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि आनंदाचा शिदा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे. त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत, कारण दिवाळी आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल. चला, थँक्यू.